Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। 14 महिन्यापासून दादाचा लढा बघून माझ्या बी मनात भावना जागली की दादा जे समाजासाठी करतेच मी बी असं काय समाजासाठी करावं म्हणून माझी बी भावना जागली आहे। जर पाटलाने जर मदत केली तर बौद्ध व्यक्ती तिथून निवडून जाऊ शकतो आणि जो मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यावर आहे, जो मराठा आरक्षण समर्थन करतो त्याला मराठा लोक निवडून देऊ शकतात, अशी आमच्या मतदारसंघाची परिस्थिती आहे। एक नेता म्हणून त्यांनी आपल्या समुदायासाठी काम केलं। तृतीयपंथीयांसाठी एक काम करणारा व्यक्ती, त्यांच्या समुदायासाठी एक चळवळीतला नेता उभं करण्याचं काम मनोजदादांनी करावं। महिला बचत गट असेल, युवकांसाठी युवक मेळावे असतील, युवतीसाठी युवक मेळावे असतील, महिलावरील अत्याचार, युवतीवरील अन्याय अत्याचार आणि त्यानंतर युवकांना व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण असेल, मुलींना मार्गदर्शन प्रशिक्षण असेल। जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली होती। यावेळी राज्यातील 23 जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांसोबत जरांगेंनी चर्चा केली। मात्र जरांगेंकडे येणारे हे उमेदवार आहेत तरी कोण, जाणून घेऊयात। सर, मला तुमचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा आणि तुम्ही कुठल्या मतदारसंघातून इच्छुक आहे, त्याचबरोबर तुमची राजकीय पार्श्वभूमी काय मला सांगा। नमस्कार, मी राजेश रामभाऊजी राऊत, विधानसभा 101 जालना यामधून मी इच्छुक उमेदवार म्हणून माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्याकडे आलेलो आहोत। आपल्या जालना शहरवासियांना माझी ओळख तशी काही नवीन नाही, कारण मी जालना नगरपालिकेमध्ये 15 वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक होतो। 3 वेळेस मी उपनगर अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आणि 4 वेळेस मी प्रभारी नगर अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे। आणि हे काम करीत असताना सर्वसामान्य लोकांशी माझा या ठिकाणी संपर्क आलेला आहे। मग पाण्याच्या टंचाईच्या संदर्भात असेल, स्वच्छताच्या संदर्भात असेल किंवा दिवाबत्ती, ह्या ज्या विकासाच्या ज्या मूलभूत सुविधा आहे शहरवासियांच्या, या त्यांच्या हक्कासाठी मी नेहमी या ठिकाणी शहरामध्ये संघर्ष केलेला आहे। तसंच जालना जिल्हा म्हणजे माझे वडील स्वतंत्र सेनानी स्वर्गवासी रामभाऊजी राऊत हे मराठा महासंघाचे संस्थापक जालन्याचे अध्यक्ष होते। ज्यावेळेस स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघ काढला त्यावेळेस ते त्याचे जालना जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष होते। तेव्हापासून आमचे राऊत परिवाराला मराठा समाजाचं या ठिकाणी आम्ही कार्य करीत आहोत। आमचे मोठे भाऊ अंकुशराव असेल, वामनराव असेल, तानाजीराव असेल, त्यानंतरची पिढीमध्ये मी सुद्धा जवळजवळ आज 25 वर्षापासून जालनामध्ये काम करीत आहोत। आणि माननीय मनोज जरांगे पाटील जेव्हापासून त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी त्यांच्या हातात घेतलं, हाताळलं आणि त्यांनी अनेक उपोषण या ठिकाणी केले। प्रत्येक उपोषणाला मी स्वतः या ठिकाणी जातीने हजर होतो। त्यांचा माझा संपर्क तेव्हापासून आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आज समजा आपण सगळे पाहतो की समस्त मराठा समाज बांधव असेल किंवा मराठा समाज बांधवांना इतर समाजसुद्धा आज आपल्यासोबत आहे। दलित बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, ओबीसी बांधव असेल, आज सगळे मिळून या ठिकाणी माननीय जरांगे पाटील यांना विनंती केली की आपण या ठिकाणी उमेदवार उभे केले पाहिजे। त्या माध्यमातूनच मी जालना विधानसभा 101 मधून इच्छुक उमेदवार आहे। माझा परिचय मी तुम्हाला दिलेला आहे। आम्ही सतत समाजामध्ये वावरत असताना व्यापार क्षेत्र असल्या कारणाने व्यापाऱ्यामध्ये सुद्धा माझा परिचय आहे। मी व्यापारी महासंघाचा जिल्ह्याचा मुख्य संयोजक आहे। आपल्याला माहिती आहे की आम्ही म्हणजे आमचा परिवार हा शेतकरी कुटुंबातून आमची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळं शेतकऱ्याशी सुद्धा आमची या ठिकाणी नाळ जोडलेली आहे। सर, आणि तुमच्यासमोर कोणते अजेंडे घेऊन तुम्ही जनतेपुढे जाणार आहात? आता आपण पाहतो की जालना विधानसभा जो मतदारसंघ आहे ते जवळजवळ 70% मतदारसंघ हा शहरी आहे आणि 30% मतदारसंघ हा ग्रामीण आहे। ग्रामीण भागाची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांना खरं जर पाहिलं तर त्यांना शेतीला एक त्यांचा हक्काचा तो आज आपण सोयाबीन असेल, कापूस असेल, आपण पाहतो की त्यांना भाव मिळत नाही। त्यांना
त्यांच्यावर समजा काही संकट आले तर त्यांचे लवकर पंचनामे सुद्धा होत नाही. हे शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न आहे आणि ज्या योजना, सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हे सर्व शेतकऱ्याचे कामं असेल. तसंच आपण 70% जो भाग घेतला शहराचा, तर शहरामध्ये आपण पाहतो की यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या योजना आणून सुद्धा आज जालन्याला 8-8 दिवस पाणी मिळत नाही. हालाकी योजना आणायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की 365x24 म्हणजे वर्षाचे 365 दिवसामधून 24 तास त्या ठिकाणी तुम्हाला पाणी आम्ही देऊ, परंतु आज पाणी देऊ शकले नाही. आपण दिवाबत्ती पाहतो, आपण पाहतो की आज भी थोडासा पाऊस जर पडला तर रस्त्यावर पाणी येतं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राकडून असेल, राज्याकडून असेल, मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसाठी निधी प्राप्त होतो, परंतु स्वच्छतेची कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची या ठिकाणी होतात. आपण टॅक्स लावायला कुठं मागं पुढं पाहत नाही. तुम्ही टॅक्स, महापालिका आज काही बी आवाज सवा या ठिकाणी टॅक्स लावते. तुम्ही विकासाचा दृष्टिकोन घेऊन पुढे जाणार आहात. विकासाचा माझा अजेंडा आहे, विकासाचा, आणि जालना शहरातल्या नागरिकांना त्यांचा हक्क म्हणजे चांगलं शुद्ध पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती या सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे. सर, मला तुमचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा, तुम्ही कोणत्या मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि तुमची राजकीय पार्श्वभूमी किंवा सामाजिक पार्श्वभूमी काय आहे? नमस्कार. मी प्राध्यापक गोविंद बापूराव शेळके, राहणार माळेगाव खुर्द, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. माझा अहमदपूर चाकूर हा मतदारसंघ आहे, विधानसभेचा मतदारसंघ आहे. मी गेली 27 वर्ष मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समाज या माध्यमातून मी समाजसेवा करत आलेलो आहे. तुम्ही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, नेमकं कुठली धोरणं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे, कशासाठी काम करणार आहे? सर, इथला सामाजिक सलोखा टिकून राहावा याच्यासाठी सुरूपासून मी काम करत आलेलो आहे. सर्व बहुजन समाजामध्ये काम करतो, मुस्लिम समाजामध्ये काम करतो, बुद्धिस्ट समाजामध्ये काम करतो. जाती तणाव वाढणार नाही, सर्व लोक प्रेमाने राहावेत याच्यासाठी आता पण माझा संघर्ष झालेला आहे. हे सर्वश्रुत आहे आणि याच्यापुढे तसं राहावं या त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. जे धर्मद्रोही आहेत, जे द्वेष जातीवाही राजकारण करतात, याच्या विरुद्ध माझा लढा चालू आहे, पुढे चालू राहील. शेतीवाडी काय तुम्हाला, तुमची राजकीय पार्श्वभूमी काय? राजकीय पार्श्वभूमी नाही सर, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्या आईकडील आजोबा हे स्वतंत्र सैनिक होते, वडील माझे सरपंच होते गावाकडे. शेतकऱ्याचा मुलगा आहे सर. 8 एकर जमीन आहे सर मला. तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर तुमच्या पुढे काय असेल, टार्गेट असेल, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी काय सांगणार? मला जर तिकीट मिळालं तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी राहिली की इथला जो समाज, जो अल्पसंख्याक समाज, भयभीत झालेला समाज आहे सर, त्यांना कुठं वाटलं पाहिजे की यार हम सेक्युर आहे. अगर हे लोक जर आले ना तिथं तर आम्हाला सुरक्षित आहे. ही फार महत्त्वाची भूमिका आहे सर. आणि जरांगे पाटलाच्या माध्यमातून लोकांना तेच वाटतं की हा जरांगे पाटलाचा माणूस आला तर माणसात माणूस राहील, नाही तर बाकीचे लोक काय करतात आपण बघतच आहे सर. पहिली ही हमी देऊ आणि याच्यानंतर बाकी विकासाचा त्यावेळेस समस्या असतात, त्यावेळेस विकास असतात. विकास ही निरंतर चालणारी बाब आहे सर. त्याचं का सर, मुझे आपका नाम, मला तुमचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा, मी कोणत्या मतदारसंघातून येते ते सांगा. मी नासिर शरीफ शेख माझं नाव आहे. मतदारसंघ माझा 96 परभणी विधानसभा मतदारसंघ आहे आणि मी एक सोशल वर्कर आहे. आणि जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. वेळोवेळी जे त्यांनी उपोषण केलेले आहेत, त्यांच्या जे अंतरवाडी सराटीला बसले होते तेव्हा आम्ही सगळे परभणीमध्ये, मुस्लिम असो मराठा असो, सगळे बांधव आम्ही साखळी उपोषणाला तिथं आम्ही बसलो होतो सगळे. तर सुरुवातीपासून कॅन्डल मार्च वगैरे जे मनोज जरांगे साहेबांची जे बी भूमिका होत्या ते गोरगरिबासाठीच आहेत. आरक्षणचा मुद्दा जे मराठ्यांचा जे मुद्दा आहे, जुना निजामकालीन मुद्दा राहिलेला आहे, त्या मुद्द्यामध्ये असं विश्लेषण आहे की निजामकालीन जे आरक्षण दिलेलं आहे त्या लागू झालेलं नाही किंवा मग कोणत्या अटीमध्ये शासनाने लागू नाही केलेलं आहे, ते व्यवस्थित करावं म्हणून पाटील हे उपोषणाला बसलेले होते. त्याचं विश्लेषण वगैरे ते बसले म्हणून फार चांगल्या प्रकारे विश्लेषण झालं. पाटलांनी जे केलं ते आत्तापर्यंत इतिहासामध्ये मला वाटत नाही की कुणी केलं म्हणून. त्यांच्या उपोषणाला फारसं यश बी आलेलं आहे. जवळपास मागण्या करण्यात आलेल्या आहेत. शासन झुकलेलं आहे त्यांच्या पुढे. आणि आज तुम्ही पाहता इकडं जे पाटलांकडे गर्दी आहे ते त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच आहे, त्यांच्या सत्यते एकवचनेमुळेच आहे. आत्ताही त्यांचं पॉलिटिकल असं कोणताच व्ह्यूज नाही आहेत, फक्त ते समाजासाठीच लढत आहेत आणि लढत राहतील. आणि पाटलांची कोणती भूमिका आवडली, तुम्ही मतदारसंघासाठी इच्छुक आहे, काय सांगा? जरांगे पाटीलचं जे उपोषणामध्ये निस्वार्थपणा होता, त्यांच्यामध्ये जी सत्यता होती,
उपोषणामागं त्यांची आत्तापर्यंत एवढं त्यांना प्रसिद्धी मिळाली, पण ते कुठंच त्यांनी लूज टॉकिंग केले नाही किंवा बाटलेलं नाही. कारण एवढी प्रसिद्धी सर्व धर्माला घेऊन तर चालायलाच लागलेत. परंतु एवढं यश मिळाल्यानंतर बी त्यांचं जे इमान असतो, आमच्या ह्याच्यामध्ये इमान म्हणते, ते कुठंही डगमलेलं नाही. ते त्यांच्या सुरुवातीच्या भूमिकामध्ये जे होते ते आजपर्यंत बी त्याच भूमिकामध्ये. जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठा समाजाला सगळे सोयीतून आरक्षण द्यावं. जर तुम्हाला त्यांनी उमेदवारी दिली आणि तुम्ही निवडून आले तर तुम्ही त्यांची मागणी पूर्ण करणार? आम्ही त्यांच्याकडे आलो म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर शिक्कामोर्तब आम्ही केलेलं आहे. ते म्हणले कोरड्या विहिरीत उडी मारा आम्हाला, तर आम्ही न विचारता कोरड्या विहिरीत उडी मारू. ॲफिट्यूड देऊ, बॉन्ड देऊ, जसं म्हणले ते करू. राजीनामा निवडून आल्यानंतर द्या म्हणले तरी राजीनामा देऊ आम्ही. बरं, तुमच्या पुढे आता नेमकं ध्येय धोरणं कशी असणार आहे, कसं काम करणार आहे? देवधरणं म्हणजे आपल्या गोरगरिबाचा फायदा जे निवडून आल्यानंतर जे करतो विकास आणि सोशल वर्क आमचा DNA मध्येच आहे. सुरुवातीपासून सोशल वर्क म्हणजे आम्ही पॅशनच आहे, सामाजिक कार्य. आणि माझी फार मोठी पार्श्वभूमी आहे. एवढा मोठा गठ्ठा आणलेला आहे मी. ह्याच्यामध्ये सगळं आहे, पाटलाचे सगळे हे मी सुरुवातीपासूनचे सगळे हे डॉक्युमेंट्स आहेत, हे डिटेल्स आहेत. सगळे जे मोर्चे केलेले हे कॅन्डल मार्च आहे, हे सर्व कॅन्डल मार्च आहेत. हे राजीनामा दिलेले मी पेपर्स कटिंग्स आहेत. हे उपोषणाला मी भाषणे केलेले. सुरुवातीला पहिला राजीनामा मीच देणार होतो परभणी विधानसभामध्ये. हे सगळे डिटेल्स आहेत, सगळे वेळोवेळी हे दिलेले. हे पाटलाला ह्याचे आहेत, हे पाटलाला मागणी केलेली उमेदवार द्यावं. हे माझा रिझ्यूम आहे, मी काय काय केलेलं हे सगळं आहे ह्याच्यामध्ये. सामाजिक पार्श्वभूमी हे सगळ्या गोष्टी आहेत. आत्तापर्यंत काय काम केलेले. मी परभणी शहरामध्ये 18,500 झाडं लावलेत आत्तापर्यंत. प्रत्येक सोशल वर्कमध्ये असतो मी स्वतः. आता PhD FAR आहे. सगळं रिझ्यूम सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये आहे. सगळं मायक्रो इकॉनॉमिक्स माझे हे आहे. हे वेळोवेळी सगळं फॉलोअप आहे. ह्याच्यामध्ये सर्व डिटेल्स आहेत, जातीवादी आहे, मतदार वगैरे सगळं आहे. तुम्हाला उमेदवारी दिली, तुम्ही लढणार निवडून? जरांगे पाटलांनी दिली तर विषयच नाही, लढणार. ते म्हणले वापस घ्या, 29 तारखेला वापस घेणार. मी सिद्धार्थ शिनगारे, बीड जिल्ह्यातील केज विधानसभेतून मी येतो. केज विधानसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. मी मागील 20 वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करतो. माझा काही राजकीय पक्षाशी काही संबंध नाही आहे. आम्ही आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाच्या मुवमेंटमध्ये अगोदरपासून आहोत. आणि मनोजदादा जरांगे पाटील 1 वर्षापासून हे सगळे जे 14 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे, या आंदोलनामध्ये सक्रिय आंबेडकर चळवळीचा पाठिंबा म्हणून आम्ही आंदोलनामध्ये उभा आहोत. मी स्वतः केज विधानसभेमधून तयारी करत आहे. आणि इथं जो इंटरव्ह्यू आहे मनोजदादा जरांगे पाटलांनी ठेवलेला आहे, त्या इंटरव्ह्यूला आलेलो आहे. याचं कारण आहे की जर मागच्या 35 वर्षापासून आमचा जो मतदारसंघ आहे राखीव आहे, परंतु जो बौद्ध व्यक्ती आहे, जो आंबेडकरवादी आहे, लढाकू माणूस तिथून निवडून गेलेला नाही आहे. तर जर पाटलाने जर मदत केली तर बौद्ध व्यक्ती तिथून निवडून जाऊ शकतो. आणि जो मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यावर आहे, जो मराठा आरक्षण समर्थन करतो, त्याला मराठा लोक निवडून देऊ शकतात, अशी आमच्या मतदारसंघाची परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने आम्ही तयारी करत आहोत. जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि त्यासाठी ते उमेदवार उभे करणार आहेत. त्यांचा अजून निर्णय झालेला नाही. जर त्यांनी उमेदवारी तुम्हाला दिली, तुमचं नेमकं ध्येय कसं असणार आहे? मराठा आरक्षणाच्या मागणी तुम्ही पाठिंबा देणार? येस, 100% मराठा आरक्षणाच्या मागणीला आम्ही पाठिंबा देणार. कारण फुले शाहू आंबेडकर, स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी 1918ला मराठा आरक्षणाच्या समर्थनात आरक्षणाची मागणी केलेली होती साऊथ बोरो कमिटीला. त्यामुळे आम्ही मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहोत. जर पाटलांनी उमेदवार दिली, निवडून गेल्यानंतर पहिलं काम जर मी विधानसभेत करेल तर मराठा आरक्षण कसं मिळेल त्यासाठी बुलंद आवाज करेल विधानसभेत जाऊन. आणि त्याचे जे लिगल आहे, संविधानिक जे तरीके आहेत, संविधानिक तरीक्याने आम्ही विधानसभेमध्ये ती मागणी लावून धरू आणि त्यासाठी लढू. अजेंडा कसा असेल? अजेंडा असेल की तो अनुसूचित जातीचा मतदारसंघ असल्यामुळं तिथून दलितांचे जे प्रश्न आहेत, दलितांचे प्रश्न मांडणं, त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणं, अल्पसंख्याकांचे प्रश्न मांडणं आणि OBCच्या जनगणनेचा मुद्दा मांडणे. जर OBCची जनगणना झाली तर मराठा समाज ही किती आहे, OBC किती आहेत कळेल. आणि मग मराठा समाजालाही OBCमध्ये टाकून ते आरक्षण देता येऊ शकते. पण अगोदर जनगणना करेल आणि जनगणना करण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवण्याची गरज आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. मी स्वाती जाधव पाटील लातूर जिल्ह्यातून आलेली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघ हा माझा आहे. तिथून मी इच्छुक उमेदवार म्हणून आज मनोजदादा जरांगे पाटील मुलाखती घेत आहेत. मुलाखत देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेली आहे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्यकर असताना अनेक सामाजिक कार्य मी या ठिकाणी केलेले आहेत. महिला बचत गट असेल, युवकांसाठी युवक मेळावे असतील, युवतीसाठी युवक मेळावे असतील, महिलावरील अत्याचार, युवतीवरील
अन्याय, अत्याचार आणि त्यानंतर युवकांना व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण असेल, मुलींना मार्गदर्शन प्रशिक्षण असेल, अशा माध्यमातून महिलांना विविध रोजगार उपलब्ध करून देणे असेल, अशा प्रकारचे सामाजिक काम, बचत गटांचे मेळावे असतील, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योजिका बनवणे हे या ठिकाणी उद्योजिका या ठिकाणी बनवलेली आहे. आणि मराठा आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. तेव्हापासून दादांच्या सोबत आम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी आहोत. मनोजदादा जरांगे पाटील जे आरक्षण मराठा समाजासाठी मागतायत त्याला पाठिंबा आहे, म्हणूनच आम्ही गेली 14 महिन्यापासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि कायम पाठिंबा त्यांना या ठिकाणी आहे. आमचे सर्वात महत्वाचं जर आमची काही ध्येय धोरण असतील तर पहिला आमचं ध्येय हे असेल की मराठा समाजाला आरक्षण देणे. कुणबी मराठा हे जे काही आहे ओबीसी मधून 50% आत ते पहिलं देणे, त्यानंतर कुणबी नोंदी या ठिकाणी देणे आणि मराठा समाजासाठी तर आहेच आहे, परंतु आज जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही. तुम्ही बघितलं असेल सोयाबीनला भाव नाही, त्यांना भाव देणे, युवकांना शिक्षण देणे, युवकांना रोजगार देणे, युवतींना रोजगार देणे आणि सर्वात महत्वाचं महिला सुरक्षा देणे. महिलांची सुरक्षा ही सुद्धा आमचा अजेंडा असेल. मी डॉक्टर सानवी जेठमाणी, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता आणि आज नांदेड दक्षिण मतदारसंघाची उमेदवारी मागण्यासाठी इथं आलेली आहे. मी अनेक समाजकार्य आणि सांस्कृतिक कार्य करत आपलं नाव एक रील स्टार, एक मॉडेल, एक समाज सोशल वर्कर म्हणून माझं नाव नेहमी असतं. माझ्या शहराचा विकास, माझ्या समुदायाचा विकास आणि आज मनोजदादांनी जसं एक चळवळीतला नेता म्हणून आपल्या समुदायासाठी आरक्षणाचा मुद्दा उचललेला आहे, त्यासोबत मी नेहमी त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्यासोबत राहील या हेतूने आणि समाजा आणि शहराचा विकास आणि लोकांमधल्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी मी इथं उपस्थित झाली आहे आणि उमेदवारी मागतेय की मला आपण देऊन एक महाराष्ट्रामध्येच आणि भारतभरामध्ये जसं की एक नेता म्हणून त्यांनी आपल्या समुदायासाठी काम केलं, तृतीयपंथ्यांसाठी एक काम करणारा व्यक्ती, त्यांच्या समुदायासाठी एक चळवळीतला नेता उभं करण्याचं काम मनोजदादांनी करावं आणि आम्हाला जर संधी दिली तर आमच्यासारखे नेते पुढे येतील आणि आम्ही आज तृतीयपंथी समुदायाला रिप्रेझेंट करून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण येईल की आम्हाकडे फक्त भीक मागणारू भिक्षू न बघता आम्ही सुशिक्षित वर्ग आहोत, आम्हीही विकासाच्या मुद्द्यामध्ये कांद्याला कांदा पुरुष आणि स्त्रीला लावून उभं राहू शकतो. म्हणून आमच्यामधला बदल स्वीकार करावा आणि आमच्या समाजाला समाजकारण, राजकारण आणि विधानसभेच्या उच्च जागेवर बसवलं तर आमच्यासारखा उदाहरण समाजामध्ये येईल. या हेतूने उमेदवारी मागण्यासाठी मी मनोजदादांकडे आली आहे. मनोजदादा मराठा आरक्षणासाठी लढा पुकारलेला आहे. तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही जर आमदार झालात तर तुमची काय भूमिका असेल मराठा आरक्षणासाठी? मी नेहमी सकारात्मक राहील, कारण आरक्षण हा कोणासाठी आहे, आरक्षण हा कशासाठी आहे हे जनसामान्यांना जाणून घेणं गरजेचं आहे. खरं तर आरक्षण हा लोकांना आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनाने जे दुर्बल आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी आहे. अशा पद्धतीने आज जसा आपल्या पुढे आपण बघतोय की मराठा समुदायामध्ये अनेक विद्यार्थी वंचित राहत आहेत, त्यांना आरक्षण नसल्यामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी मागं राहावं लागतंय. हे सगळं जर आपण आरक्षणासोबत मिळालं तर हे जे उपेक्षित वर्ग आहे ते पुढे येईल आणि मी त्यांच्यासोबत कांद्यानं कांदा मिळून नेहमी त्यांचा साथ देईल आणि आरक्षण देऊन जे कोणी उपेक्षित वर्ग आज उपेक्षित राहतंय ते उपेक्षित राहता कामा नये, त्यांनाही त्यांची संधी मिळावी, त्यांना त्यांचं कार्य करण्यासाठी योग्य ते मान मिळावं, ते स्थान आरक्षणानेच मिळेल म्हणून मी त्यांच्यासोबत सहमत राहील. प्रस्थापित जे उमेदवार आहेत तिथे तुमच्या मतदारसंघातले त्यांच्याबद्दल तुमची भूमिका कशी असेल, तुमचं आव्हान कसं असेल, तुमची काय धोरण? बघा, राजकारणामध्ये सगळेच लोक आपापला विकासाचा मुद्दा घेऊन उभे राहत असतात. मला 3 मुद्दे घेऊन अर्थातच इथं या उमेदवारी मिळाल्यानंतर उभं राहावं लागणार आहे. पहिलं म्हणजे मराठा आणि माझ्या समुदायाचा हक्काचा प्रश्न, दुसरा हक्क म्हणजे माझ्या शहराचा विकास, तिसरा म्हणजे जनमानसाचे काम. हे जर मी 3 विषय घेऊन जर समाजात उतरेल तर माझ्या स्पर्धकांना हे कळेल की मी खरं समाजकार्य करण्यासाठी राजकारणात आलेली आहे. मी बीड जिल्ह्यातून आलेले आहे. माझं नाव सुरैया तब्रेज खान आहे. हो, मी 14 महिन्यापासून दादाचा लढा बघून माझ्या बी मनात भावना जागली की दादा जे समाजासाठी करतेच
मी बी असं काय समाजासाठी करावं म्हणून माझी बी भावना जागली आहे. त्यामुळं मी आज इच्छुक म्हणून इथं आलेले आहे. राजकीय सामाजिक मी सर्वसामान्य आहे. मनोज दादांनी तुम्हाला तिकीट दिलं, तुम्ही जर निवडून आलात तर मराठा आरक्षणासाठी तुमची भूमिका काय आहे? मी आखरीपर्यंत दादाचा साथ देईन. मराठा आरक्षणासाठी काय भूमिका असेल तुमची? मी मराठा आरक्षणासाठी आखरीपर्यंत दादा संघ प्रयत्न करणार आणि मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार, म्हणजे करणार आणि मिळणारच. तुमचं विजन कसं असणार आहे? आ? तुमचं विजन कसं असणार? तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या पुढे काय काय ध्येय धोरण असतील? समाजाचं कल्याण करणं तर आपलं कर्तव्यच आहे. जे आजपर्यंत कुणी नेत्यांनी नाही केलं ते करावंच लागणार आहे ना. कुणी नाही कुणी तरी समाजातून यावंच लागेल ना. जसे दादा समाजासाठी करायले, आज माझी पण त्यांना बघून माझी पण भावना जागलेली आहे. त्यामुळं मी पण समाजाचं कल्याण करणार.